सर्वप्रथम जय महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा। आजपासून हिंदूंचा शक्ती उत्सव हा साजरा केला जातोय। शारदीय नवरात्राची देशभरात सुरुवात झाली आहे। घरोघरी घटस्थापना त्याचबरोबर देवीची आराधना केली जाते। त्यामुळे आजपासून देशभरात नवरात्र हा सण साजरा केला जातोय। हा सण खरं तर वाईटावर चांगल्याचा विजय करण्याचा उत्सव आहे। तर देवी दुर्गेने महिषासुराशी युद्ध केलं होतं आणि त्याचा पराभव केला होता। त्यानंतर शांती आणि नीतिमत्ता ही स्थापित केली होती। त्यामुळे 9 दिवस देवीची आराधना ही केली जाते। तर नवरात्रीच्या केंद्रस्थानी दुर्गा देवीची पूजा केली जाते। 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। तर नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा देवीच्या एका रूपाला समर्पित असतो आणि त्यानंतर विजयादशमी म्हणजेच दसरा हा नवरात्रीचा 10वा दिवस हा अज्ञानावर ज्ञानाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय असा मानून साजरा केला जातो। त्यामुळे आजपासून या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। खरं तर भारतातल्या विविध भागात नवरात्रोत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। महाराष्ट्रात घटस्थापना केली जाते, देवीची आराधना केली जाते। त्याचबरोबर उत्तरेमध्ये रामलीला म्हणजेच रामायणातील दृश्यांचं सादरीकरण हे केलं जातं आणि दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं। तर भारताच्या दक्षिणेमध्ये विशेषतः तामिळनाडूमध्ये हा उत्सव गोलू उभारून साजरा केला जातो, जो पायऱ्यांच्या प्लॅटफॉर्मवर बाहुल्यांचं प्रदर्शन असतं। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचं मोठं महत्त्व हे देशभराला माहिती आहे। मोठ्या प्रमाणात दुर्गा पूजा ही नवरात्रोत्सवाच्या काळात केली जाते आणि त्याचबरोबर गुजरातमध्ये गरबा दांडिया या नृत्यांनी नवरात्रोत्सव हा साजरा केला जातो। त्यामुळे अशा विविध पद्धतीनं नवरात्र ही देशभरात साजरी केली जाते आणि देवीची आराधना केली जाते। 9 दिवस देवीच्या 9 रूपाचं पूजन हे केलं जातं। तर भगवतीचे 9 रूप आहेत। त्यातलं पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री, दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी, तिसरं रूप आहे चंद्रघंटा, चौथं रूप आहे कृष्मांडा, 5वं रूप आहे स्कंदमाता, 6वं रूप आहे कात्यायनी, 7वं रूप आहे कालरात्री, तर 8वं रूप आहे महागौरी आणि 9वं रूप म्हणजे सिद्धिदात्री। अशा या 9 रूपात देवीची 9 दिवस आराधना केली जाते आणि 10व्या दिवशी राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी ही देवी सीमा उल्लंघन करते आणि त्यानंतर राक्षसाचा वध करते, अशी प्रथा ही मानली जाते। आणि याच पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव हा साजरा केला जातो। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका देवी आणि नाशिकच्या वणीची सप्तशृंगी देवी अशा या 3.5 शक्तिपीठांना देखील या नवरात्रोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होत असते। भक्त हे या 3-3.5 शक्तिपीठांना भेटण्यासाठी, या देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर आजपासून याच देवीची आराधना करण्यासाठी देवीचा उत्सव हा सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर आजपासून नवरात्रोत्सवाची खरी शान म्हटलं आणि तरुणाईचं आकर्षण म्हटलं तर तो म्हणजे गरबा आणि दांडिया। याच गरबा आणि दांडियाला आजपासून सुरुवात होणार आहे। तर भारताच्या विविध भागात नवरात्रोत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। देवीला आज काकड आरतीपासून, तिच्या पूजेपासून, तिच्या अलंकारापासून विविध पद्धतीने सजवलं जाईल। तिच्या संपूर्ण मंदिराभोवती आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे आणि आजपासून या देवीचा जागर हा सुरू होईल। तर 9 दिवसात आपल्या घरात मंगलमय वास्तव्य या देवीचं असतं आणि या 9 दिवसात देवीची आराधना केली जाते।